तर तेव्हाच्या नम्रता प्रधानमध्ये आणि आताच्या नम्रता प्रधानमध्ये मला तर खूप फरक जाणवतोय. पण तुला स्वतःला ऍज अन आर्टिस्ट, ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून किंवा ऍज अ माणूस म्हणून तुला काय फरक जाणवतो? ओव्हरऑल जमीन आसमानाचा फरक आहे, खूप जास्त. मी स्वतःला खूप ग्रो केलंय, मी स्वतःला खूप डेव्हलप केलंय आणि आज मी जे काही आहे त्या फक्त एका डिसिजनमुळे की मी लाईफमध्ये ठरवलं की मी ऍक्टर व्हायचं. सो त्याच्यामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आजही शिकते आणि मला शिकायच्या आहेत अजून. आय एम अ लर्नर, आय एम नॉट. मी म्हणतच नाही की मी परफेक्ट आहे, मी एकदम प्रो आहे, मी अजिबात नाही. मी आजही सगळ्या गोष्टी, मी ब्लॉगिंग करते, ऍक्टिंग करते, मी जे काही करते मी सगळं आजही शिकते आणि मला शिकत राहायचं. नाही, मला तुझं ह्याच गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं, कारण का मी बऱ्याचशा कमी असे आर्टिस्ट पाहिलेले आहेत जे खूप फोकस असतात, नॉट ओनली ऍक्टिंग रिलेटेड, पण ते खूप फोकस असतात. ते कन्फ्युज्ड, म्हणजे तू अजिबात कन्फ्युज दिसत नाहीस. तू जे काही करतेस मनापासून करतेस. आणि मी पाहिलं आता जसं तू ऍक्ट्रेस म्हणून आलीस तर तू त्याच्यातही सक्सेस मिळवलंस. मग तू युट्यूबर म्हणून आलीस. आता बऱ्याचशा आर्टिस्टला वाटतं की मी युट्यूबर कसं व्हावं, लोक काय म्हणतील, पण त्या याच्यात पण तू युट्यूबर म्हणून आलीस, त्याच्यातही तू सक्सेस मिळवलंस. मग आता तू स्वतःचं प्रधान कट्टा हॉटेलही टाकलेस, त्याच्यातही तुला भरघोस प्रतिसाद मिळतोय, लोकांना सगळ्यांना आवडतंय. सो तू कसं काय सगळ्यांना हँडल करते? कारण का कसं असतं की मेंटल स्टेबिलिटी हवी, तर तू अशा वेळेस तू काय करतेस? स्वभावाप्रमाणे असतात. माझा स्वभाव म्हणजे लोक म्हणतात राशीप्रमाणे, किंवा कधी कधी कोणी आपल्याला जज करतं, तुला राग खूप येतो. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला राग खूप येतो. नाही, पण आजपर्यंत इतक्या वर्षात मी म्हणजे असं अनुभवलेलं नाही. पण त्याचं सांगायचं असं की एक रिअलायझेशन मला एका सर्टन लेवलला झालं जेव्हा मी काम करायला लागले, मी बाहेर माणसांमध्ये वावरायला लागले, उठबस होते, माणसांशी बोलणं होतं, सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा आपल्याला कळतं ना की नाही, मी इथे रिॲक्ट नाही करायचंय. आणि त्या पूर्ण जर्नीमध्ये आतापर्यंत मी एवढं जे काही शिकल्यानंतर मला असं जाणवलं की राग करून तुझ्या गोष्टी पूर्ण नाही होणार. तू जितक्या शांततेत घेशील, हसत खेळत घेशील ते होणार. इन्सल्ट झालेला आहे, आपल्याला कोणी आपली मस्करी उडवतंय, टिल्ली उडवतंय, अरे काय तुझं असं, हे सगळं माझ्या बरोबर झालंय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे काय, हे मोठी माणसं ऍक्टर आहे, यांना काही असं फेस नाही. लाईफमध्ये, जर्नीमध्ये, लाईफच्या जर्नीमध्ये प्रत्येक माणसाला इन्सल्ट, डिसअपॉइंटमेंट सगळं सहन करावं लागतं, जे मी पण केलंय. पण मी त्या गोष्टीला कायम एक मोटिवेशनल म्हणून घेतलंय की बाबा तू मला आता असं बोललास ना, ठीक आहे, अभि तू दे. पण मी हे कधी तुला, म्हणजे तू मला काही बोललास आणि तुला दाखवायचं म्हणून मी नाही केलं. हे मी स्वतःसाठी केलं की भाई नम्रता आता तुला करायचं. आणि हेच करता करता तर मी असं समजते की ज्या लोकांनी मला काय म्हणतात, जी लोक मला कधी म्हणाले की तू यू आर अ नॉट राईट पर्सन, यू आर नॉट अ परफेक्ट पर्सन फॉर दिस थिंग अँड ऑल, त्या लोकांच्याच मुळे आज मी काहीतरी घडू शकले.